कार्तिकी एकादशी आळंदी यात्रा ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीशी संबंधित असून या यात्रेचा इतिहास संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 13व्या शतकातील समाधीशी जोडलेला आहे आणि दरवर्षी कार्तिकी एकादशीला इथे मोठी यात्रा भरते। यात्रेदरम्यान भक्त आणि वारकरी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी आणि कार्तिकी महिन्याच्या यात्रेसाठी आळंदीमध्ये जमा होतात। जरीही आषाढी एकादशीच्या पंढरपूर यात्रेइतकी प्रसिद्धी नसली तरी तिला स्वतःचे विशेष महत्त्व आहे। ज्ञानोबा माऊली म्हणतात, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोका। नमस्कार मंडळी, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। तर मंडळी, आज सगळेजण आम्ही निघालोत आळंदीला आणि तर मंडळी या ठिकाणी आमच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केलेली आहे। नवी मुंबईपासून जो आपला प्रवास सुरू झालेला आहे तो आपल्याला पुन्हा त्या आळंदी असा आपला प्रवास असणार आहे ना। आज आम्ही सर्व फॅमिली निघालेले आहेत आळंदी या ठिकाणी। या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी सोहळा असतो। आमच्या गावातील लोक सुद्धा पायवारी करत करत आज आळंदी ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर आम्ही पायवारी न करता डायरेक्ट म्हणजे गाडीनेच आमच्या स्वतःच्या आम्ही आळंदी या ठिकाणी दर्शनाला निघालेलो आहोत। तर मंडळी, आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आहे। या प्रवासाच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घडवणार आहे। तर आपण कुठेही जाऊ नका, मी सुद्धा या म्हणजे दिंडी यात्रेत सोहळ्याला हजर राहणार आहे आणि तिथे जाऊन माऊलींचं दर्शन घेणार आहे। तर मंडळी, प्रवासाला सुरुवात केलेली आहे, तर कुठेही जाऊ नका। मी आता आहे पुणे आळंदी या ठिकाणी आणि आज या ठिकाणी आहे ज्ञानेश्वर माऊली यांची संजीवनी समाधी सोहळा। तर त्यानिमित्ताने मी या ठिकाणी पोहोचलेला आहे, कारण का आमच्या गावातील पायवारी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे। आळंदी हे फक्त स्थान नाही, ती तर महान संतांची भूमी आहे, ज्यांनी अध्यात्माचा ज्ञान संपूर्ण जगाला शिकवला। आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 16व्या वर्षी संजीवन समाधीस्थ झाले आणि आज ही आळंदीमध्ये ज्ञानोबारायांची उपस्थिती जाणवते। त्यांची अनुभूती आळंदीला एक आध्यात्मिक ऊर्जा केंद्र बनवते। जेव्हा कोणताही व्यक्ती त्यांचे सर्व पापकार्य सोडून तुळशी माळ धारण करण्याचा संकल्प करतात, तेव्हा त्यांचे मन, विचार, कर्म शुद्ध करून आळंदीमध्ये येतात आणि इंद्रायणीच्या पवित्र पाण्यात स्नान करून माऊलींच्या साक्षीने तुळशी माळ घालतात आणि तिथूनच पुढील नवजीवनाची सुरुवात करतात। आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आणि या दिवशी लाखो भक्त आळंदीमध्ये येतात आणि तेथील स्थानिक अगदी उत्सवामध्ये माऊलींचा सोहळा साजरा करतात आणि दिवसभर प्रभूंचे नामस्मरण करून कीर्तन करतात आणि या दिवशी आळंदी जणू भक्तीचे माहेर। तर मंडळी बघा, या ठिकाणी आपला मित्र धर्मशाळेमध्ये भेटलेला आहे। तर आम्ही आळंदी येथे म्हणजे जे आमची लोक पायवारीला येतात, तर धर्मशाला या ठिकाणी आपला मित्र अजूनच 2 दिवस आला होता आणि मला न सांगता भेटला। तर फिरलाच पूर्ण आळंदी? फिरला काय पूर्ण आळंदी? काल 2 दिवसापासून खूप दर्शन झालं ना? एकटाच मला कोण पाठीवर नाही, कोण नाही जात। मला न सांगता आलास पण तू? नाही, निघालो, अचानक निघालो। हर ब्लॉग मध्ये आपले असतोच आणि आज न सांगता आला, पण भेटला। योगा बघा, माऊलीच्या आशीर्वादाने दादाची भेट झाली, माझी झाली। बोल, आता गाणं बोल। ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 रामकृष्ण हरी राम तुकाराम। आपण आता इथे आळंदी नगरीमध्ये पोहोचलेलो आहोत। प्रत्यक्ष आमची भेट झालेली आहे, माऊलीच्या आशीर्वादाने दोघांची भेट। पण मी पुढे आलेलो, पण आता आमचे बंधू आता आले आहेत, बघू शकता। माऊली पुणे आळंदी नगरीमध्ये पूर्ण गर्दीच गर्दी, पण तू न सांगता आला? मी न सांगता आलो की भावाला न सांगता मी वारीमध्ये गेलो पण माऊलीच्या कृपेने आपली दोघांची माऊलीच्या कृपेने आमची दोघांची भेट झाली। मला सुमारे 725 वर्षांचा इतिहास असलेली ही आळंदीतील कार्तिकी एकादशी यात्रा। यात्रेची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर झाली।
कारण त्यांनी यात्रेचा मुख्य उद्देश संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे स्मरण करणे आणि त्यांच्या भक्तांना एकत्र आणणे होय. कार्तिक एकादशीला आळंदीत जमणारे वारकरी हे वारकरी संप्रदायाची एक महत्वाची परंपरा दर्शवतात. या सोहळ्यादरम्यान आळंदी नगरीमध्ये टाळ मृदुंगाचा गजर आणि भजन कीर्तनचे सूर घुमतात, ज्यामुळे वातावरण पूर्णपणे भक्तिमय होते. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. राम नाम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम. तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब काम भजले, राम नाम सुखधाम भजले, राम नाम सुखधाम. संत समागम, संत समागम, संत समागम, संत समागम करे निरंतर, संत समागम करे निरंतर, जग से हो उपरात, जग से हो उपरात ब्रह्मानंद. तर मंडळी बघा, या ठिकाणी आपल्याला संपूर्ण आळंदी ही भक्तिमय झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते. माझ्या पाठी तुम्ही पाहू शकता. तर बघा, या ठिकाणी पूर्ण आळंदी ही भक्तिमय झालेली आहे आणि मी या ठिकाणी सकाळी दुपारीच पोहोचलो. तर चला, हा आळंदीचा सोहळा, ही आळंदी यात्रा ही तुम्हाला मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ही संत ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली होती. त्या ही समोरनं चांगदेव महाराज आले होते. चांगदेव महाराज असताना आणि संत चांगदेव महाराज माऊलींना भेटण्यासाठी आले होते. तर ज्ञानेश्वर महाराज बोलले की साक्षात मला चांगदेव महाराज मला भेटण्यासाठी येते, तर मी त्यांना न बोलवता की आपण चांगदेव महाराजच्या भेटीला जाऊयात, म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी ही भिंत चालवलेली होती. तर मंडळी बघा, आपण आता श्रीमंत भैरवनाथ चौक या ठिकाणी आहोत आणि आपल्याला बॅक साईडला आपल्याला दिसत असेल हा चौक, पण आपल्याला समोर मंदिर आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आहे, सॉरी पादुका आहेत, त्याच्या बाजूला हा भैरवनाथाचं मंदिर आहे, काल भैरवनाथचं मंदिर आहे आणि हा इकडे गर्दी आहे ना, हर वारकरी आलाय मग माऊलींच्या दर्शनासाठी. कार्तिक एकादशी असं म्हणतात की
आजच्या कार्तिकी एकादशीला स्वतः पांडुरंग माऊलींच्या भेटीला येतात दरवर्षी, म्हणून हा कार्तिकी यात्रा असते. आणि कार्तिकी एकादशी म्हणून आळंदीला दिंडी यात्रा येते, प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक गावातून येते. तर आपण सुद्धा भक्तिमय झालेलो आहे आणि सुद्धा गावाची दिंडी आलेली आहे आणि पूर्ण आळंदी सुद्धा एकदम भक्तिमय वातावरण. माझी पहिल्यांदा ही दिंडीची यात्रा आहे. बरेच 4 वर्ष झालेली आहे, 4-4 वर्ष आहे आळंदीमध्ये. पायवारी नाही गेली, पण मी डायरेक्ट गाडी घेऊन आलो. मला आजच्या दिवसाला तर लय भारी वाटतोय. संत ज्ञानेश्वर महाराजांनी 1296 मध्ये इंद्रायणी नदीच्या काठावर आळंदी येथे संजीवन समाधी घेतली, ज्यामुळे हे स्थान वारकरी संप्रदायासाठी आणि हिंदू भाविकांसाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र बनले आहे. येथे आषाढी वारी आणि कार्तिक यात्रा यांसारख्या प्रमुख यात्रेचे आयोजन केले जाते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी 1296 मध्ये आळंदी येथे समाधी घेतली, तेव्हापासून हे ठिकाण अत्यंत पवित्र मानले जाते. त्यांचे समाधी मंदिर भाविकांचे प्रमुख आकर्षण आहे. हे ठिकाण वारकरी संप्रदायासाठी प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत. आषाढी वारी आळंदीहूनच सुरू होते आणि आषाढी एकादशीला पंढरपूर या ठिकाणी पोहोचते. आषाढी वारी आणि कार्तिक यात्रा यांसारख्या मोठ्या यात्रोत्सवामुळे आळंदी येथे गर्दी होते. यात्रेच्या काळात अनेक भाविक आळंदीला येतात. आळंदीला देवाची आळंदी असेही म्हटले जाते आणि याला अलकापुरी या संस्कृत नावाचा ऐतिहासिक संदर्भ आहे. ज्ञानेश्वर मंदिराव्यतिरिक्त येथे मुक्ताबाई मंदिर, सिद्धेश्वर मंदिर आणि चांगदेव भेटीला चाललेली भिंत यांसारखी इतर महत्वाची स्थळे आहेत. आम्ही माऊलींचा या वारीमध्ये आम्ही आणि आता इंद्रायणी घाटी मगाशी तर हा पूर्ण हा वारकऱ्यांचा म्हणजे अतिशय बघण्यासारखा आहे. पहिल्यांदा वारीसाठी अगदी प्रत्येक हा भाऊ या ठिकाणी आपल्याला पाहायला बोलायचं आहे. आणि लाखोंच्या हजारोच्या संख्येने वारकरी या ठिकाणी सोहळ्यासाठी येतात. तर आज हा भक्तिमय परिसर आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. जला 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 टिकीटला 50 रुपया टिकट का कर दिया है. कंपनी मालिक ने बिल्कुल सस्ता कर दिया. आज आळंदीतला दिवस दुसरा आणि आज दिवसामध्ये आम्हाला आळंदी येथील खरेदी करायची. या ठिकाणी बघा आमची मंडळी खरेदी करताना दिसते. झोपा सानिका आईचा बजेट लय भारी आहे. 1000ला 2 तर 500ला 2 द्या.
मंडळी या ठिकाणी बघा शॉपिंग करताना पाहते. बघा घरगुती पूर्ण सामान या ठिकाणी शॉपिंग. असं म्हणतात की होलसेल रेटनी या ठिकाणी प्रत्येक सामान भेटत असतो. प्रत्येकजण वारीला आलेला माणूस काही ना काही घेऊन जातो. तर या ठिकाणी आमची घरातली मंडळी बघा आजचा दिवस हा पूर्ण शॉपिंगचा. काल देवदर्शन वगैरे झालं आणि आज शॉपिंगचा दिवस. ते 20 ला 1, 50 ला 3 आहे. तुला कुठला घ्यायचा आहे? किती घ्यायचे आहेत? म्हणजे तुला काय आवडतंय काय? अच्छा पाणी पाहिजे तुला? घेतेस? चल घे. कुठली? ही तुझ्याकडे आहे ना पण घेतली फणी. का आपल्याला घ्यायचं? बाबा इथं आहेत सगळं. हे जात बघ जात दगडाचं. हे काय? हा चूल. हा चूल चूल. हे बघ आणि का लहानपणीचं जात दगडाचं. ही चूल आहे. तुलस. पाटा आहे. पाटाचं वरणटाळ पण आहे बघ. तिकडे हे आहेत शिवलिंग वगैरे आहेत. ओजलला हे नाही काय आवडत. चला पुढं. बघा या ठिकाणी देवासाठी घट मांडण्यासाठी कळशी आमची फॅमिली बघत आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हा पूर्ण देवाचा सामान आहे. काय बघतेस? तर मंडळी आळंदीचा प्रवास आता आपला परतीचा प्रवास होणार आहे. तर मंडळी या भक्तिमय वातावरणात सामील झालो. आमच्या गावातले सुद्धा दिंडी म्हणजे पायवारी या ठिकाणी आली होती. ज्ञानोबा माऊलींचं समाधीचं दर्शन झालं. या ठिकाणी दिंडी यात्रा भरते. पूर्ण आज संपूर्ण सोहळा अगदी भक्तिमय झाला होता. खूप अनुभव या ठिकाणी आल्यानंतर भेटलं. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा. आजचा हा व्हिडिओ फक्त भक्तिमय सोहळ्याचा होता. कारण का माझ्या आयुष्यातली पहिली म्हणजे पायवारी नसून तर दिंडी यात्रा होती. तर या ठिकाणी आलो. अतिशय मनाला एकदम सुखदायक वाटलं. पूर्ण कुटुंबासहित या ठिकाणी आलो होतो. तर चला मंडळी याच ठिकाणी थांबतो. भेटू लवकरच नवीन व्हिडिओ.